जन्म आणि मृत्यू हे जर आयुष्याचे प्रमुख स्तंभ असतील तर गतजन्म होता का, पुनर्जन्म आहे का, या विषयावर आपण बऱ्याच वेळेला चर्वाचर्वी करताना दिसतो. काहीतरी महत्त्वाचं संकट आलं तर गतजन्मातलं हे पाप आहे म्हणून आम्ही भोगतोय असं आपण म्हणतो, आणि नवीन चांगलं काही करायचं असेल तर यावेळेला काही शक्य झालं नाही, आम्ही पुढच्या जन्मात करतो असं म्हणतो. पण जन्म आणि मृत्यूमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्म महत्त्वाचं आहे. कबीर म्हणतो, करम तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. करम तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नीयत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी आहे. आणि या 6 महिन्याच्या कोरोनाने आपल्याला असंच शिकवलं आहे की आयुष्य क्षणभंगूर आहे. त्या क्षणाचा आपण आनंद घ्यायला पाहिजे, तो उपभोगायला पाहिजे. पण नेमका कसा घ्यायचा हे संकट आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. पण या सगळ्याचा उत्तम आनंद घेणारे डॉक्टर दीपक रानडे आजच्या या मंचावर उपस्थित आहेत. जितक्या शिताफीने ते न्यूरोसर्जरी करतात तितकेच शिताफीचे हात आणि त्यांची बोटं सॅक्सोफोनसारख्या वाद्यांवर अलगदपणे फिरले जाते. ते उत्तम गायकही आहेत. उत्तम जर्मनी भाषा जाणतातच नाही तर अत्यंत उत्तम संवाद ते करू शकतात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक एडिटोरियल पेज आहे ज्याचं स्पीकिंग ट्रीज असं नाव आहे. या कॉलमवर त्यांनी 2009 सालापासून आत्तापर्यंत 100हून अधिक स्पिरिच्युअल आर्टिकल्स दिलेली आहे. लाखो वाचक याचे आहे. आणि टाइम्स ऑफ इंडियाने दिल्लीत त्या संपूर्ण 100 कॉलमचं एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या 15,000हून अधिक प्रती खपल्या गेल्या. इतकं योगदान आमच्या डॉक्टरांचं आहे. याशिवाय ते उत्तम गिर्यारोहक आहेत. 15 ट्रेक त्यांनी केलेले आहेत. आणि माऊलीने लिहिलेल्या ज्ञानेश्वरी, अनुभव अमृत, चांगदेव 65 यातील सगळ्या ओव्यांचा त्यांनी डॉक्टरांनी अभ्यास केलेला आहे. देश विदेशात भ्रमण केल्यानंतर लक्षात आलेलं आहे की अणुरेणूमध्ये सुद्धा काहीतरी दडलेलं आहे. आणि अध्यात्म आणि विज्ञानाचा योग्य मेळ किंवा सांगड घातली तरच माणसाला आनंदाचा शोध लागेल, यावर डॉक्टरांचं ठाम मत आहे. आजच्या पुस्तकाची प्रस्तावना डॉक्टर रानडे यांनी केलेली आहे. स्वतःची प्रस्तावना 3 वेळा न आवडलेल्या पहिला लेखक असेल. याचं कारण म्हणजे डॉक्टर रामाणी त्यांना गुरुच्या स्थानी आहेत. तर गुरुने आपल्याला अशा पद्धतीने एक चांगला योग दिलेला आहे. त्या सुयोग्य होण्यासाठी त्यांनी ती प्रस्तावना 3ऱ्यांदा लिहिली आणि आपल्या प्रतीचं जे ऋण आहे ते व्यक्त करण्याचा हा सुंदर प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर दीपक रानडे या रिबर्थविषयी काय सांगतायत हे ऐकायचं आहे मला. डॉक्टर रानडे. Very good evening to all the very important dignitaries who have taken time out and in very mitigating circumstances have still made it for this inaugural function. Dr. Sunil Kale, Voice Guru, Mr. Velankar, Professor Ramani and Mr. Sudesh. It's indeed a great honor to share the platform with you all. I think we've heard so much about Dr. Ramani from our colleague who was just did the inauguration on the net. Professor Ramani has been a person who has always been in our conversation. One of his other students is Dr. Sushil Patkar in Pune, and he is also a very close friend of mine. And I recall one instance very clearly that we had come for one workshop in Sion, and it was around 7:30 in the morning, and we went early because we had some reason to reach the destination. We managed to reach it a little earlier, and I was wondering, what do we do for half an hour? And then suddenly I saw Professor Ramani coming, and he was supervising everything with the enthusiasm of like a 15-year-old. And when we afterwards were discussing about this, Sushil, I was saying that, man, this person's, I admire his enthusiasm and the success that he's got. So I remember Sushil telling me that, Deepak, if you have the ability to just apply yourself diligently, smartly, and just keep on and on relentlessly, because for those of you who may not be very familiar, when I was doing my residency in neurosurgery, even in those days, I did my residency in KEM Bombay. It was always considered that spine surgery was kind of given a step child's approach. You know, they were more focused on the brain. And in those days, I mean, when I still remember one of the questions that I was asked when I took that interview for the exam for my MCH selection was, have you heard of posterior lumbar interbody fusion? For those of you all who are not doctors, it's like a technique by which the instability between two vertebral levels in the lumbar spine is kind of fixed. And all these, and the introduction of pedicle screws, then this posterior lumbar interbody fusion, all these techniques, Professor Ramani took the efforts to go
figure out, learn it, improvise it, and then we learned what this great Dronacharya has been able to let us. He introduced us to this domain of spine surgery, and now it has become pretty much routine. But I remember Dr. Patkar telling me when he had started working with Professor Ramani, and for the first time he had seen what is called as a microlumbar discectomy, which means through a small incision, you remove the disc which is causing pressure on the nerve. And when Dr. Ramani was performing the surgery, Dr. Patkar was telling me that I thought this man is mad. I said, how can this man remove that disc from that small incision? Because he had not seen that procedure before. And when he saw that surgery being done, he was amazed. So Professor Ramani, we are all highly indebted to you for having inspired us and having absolutely pioneered different techniques in neurosurgery, for which not only me, but our entire fraternity of spine surgery and neurosurgery will always be indebted to you. So Professor Ramani, a very big hand for Professor Ramani. Coming to a very interesting subject which I thought would probably interest all of you all. The reason I took up neurosurgery was because I was highly obsessed with understanding what is consciousness all about. It is very fascinating if you look at it from a very holistic perspective, that even a single cellular organism like a bacteria or an amoeba has got consciousness. Is the brain necessary for consciousness? I mean, we have a very intricate nervous system which is highly developed. So where does the center for consciousness exist? I had a lot of existential questions like, who am I? Where am I come from? What is the purpose of my life? How did life originate in the first place? Is there rebirth, or is there any merit in this karmic theory? My journey, I have been a seeker for the past 25 years. I've been a very, very long time. And I remember there have been countless times when I have not been able to get sleep at night because it used to just bother me, because a lot of irrationality in the whole thing. Like, particularly when I took up neurosurgery and I noticed that there's a 6-year-old child who's come with a malignant brain tumor. We don't know as doctors why that tumor occurred in the first place. If the relatives ask us what is the cause, we don't know. And then this unfairness that exists, that some 6-year-old child has got a malignant brain tumor, it's all very, very irrational. I mean, as students of science, it is impossible for me to figure out what is the system that drives this whole thing. I mean, why did this child take birth in the first place? If he was going to have a tumor and die, मग हे कशा करता? हे काय प्रारब्ध म्हणायचं, संचित म्हणायचं, काय नेमकं हे कशामुळे घडतंय? तर ह्याची जिज्ञासा इतकी प्रचंड होती आणि मला त्यांनी अक्षरशः असं म्हणजे भारावून पिसाटल्यासारखं झालं होतं. आय एम नॉट एक्झॅजरेटिंग, बट इट रिअली इज द ट्रूथ. Somewhere down the line, I happened to read a very beautiful book, which was आपले ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांचे 3 ग्रंथ नावाजलेले आहेत. एक म्हणजे ज्ञानेश्वरी, एक म्हणजे अनुभव अमृत, आणि तिसरं म्हणजे चांगदेव पासष्टी. त्या चांगदेव पासष्टी हे जे हा जो ग्रंथ आहे त्याचा एक प्रास्ताविक एक प्रभाकर आडसूळ म्हणून यांनी लिहिलं होतं, आणि त्याचं एक युनिटो मिस्टिका नावाचं एक पुस्तक छापलं गेलं होतं. त्या पुस्तकाचं जे इंट्रोडक्शन होतं ते वाचल्यानंतर मी चक्रावून गेलो कम्प्लिटली. आय सेड देयर इज something that needs, there might be some truth or some answers that I might be able to get if I can explore this domain. आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये जसं टाओ ऑफ फिजिक्स हे खूप गाजलेलं पुस्तक आहे, ज्या लोकांना ह्याच्यामध्ये जिज्ञासा आहे, that it is talks about the similarity between the Oriental school of thought, the Tao and all these Oriental transcendental practices and science and physics. There was a lot of reference of quantum physics in that preface of that book. That got me interested in studying quantum physics. But I thought maybe if I can understand this whole domain of, because quantum physics, interestingly, has a lot of inexplicable phenomenon. Like there are things like theory of uncertainty by Heisenberg. Then there are the quantum phenomenon like entanglement, or then the famous double slit experiment, which you will be surprised if, I mean, some take-home message for all of you all. Please make it a point to go and see, Google this thing called as a double slit experiment. It boggles your mind. It's absolutely mind-boggling. You cannot understand what's happening. So I thought maybe quantum physics will be able to give me some answer, because there are some very, very peculiar kind of situations, and the references of this quantum physics were there in the
इन प्रिफेस ऑफ दिस बुक ऑफ चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टीच्या बद्दल थोडं आणखीन वाचन झाल्यानंतर असं लक्षात आलं की ज्ञानेश्वर माऊली जे होते त्यांना हे 4 भावंड बसली होती आणि चांगदेव हे खूप सिद्ध पुरुष होते, म्हणजे ते योगी होते, आध्यात्मिक खूप मोठे योगी होते आणि ते 1200 वर्षाचे होते असं म्हणत. आणि त्यांना मृत्यूवरती म्हणजे मृत झालेल्या व्यक्तीला ते परत पुनर्जीवन देण्याची त्यांच्यामध्ये सिद्धी होती. तर त्यामुळे त्यांचा एक प्रकारचा अहंकार होता. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की त्या सुमारास म्हणजे ते 1200 वर्षाचे असताना त्यांना गुरु मिळेल आणि त्यांना खरं तत्त्व जे आहे त्याचा किंवा ते आपण म्हणतो परमेश्वराचं तत्त्व किंवा स्वरूप साक्षात्कार किंवा ज्याला लिबरेशन म्हणू ते त्यांना त्या सुमारास मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यांना कोणीतरी बोललं की हे जे 4 भावंड आहेत ज्ञानेश्वर माऊली, तर ते त्यांना तुम्ही अप्रोच व्हा, ते तुम्हाला ज्याची जिज्ञासा आहे ते तुम्हाला एखाद्या वेळेस ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर त्यांनी ठरवलं त्यांनी एक कागद घेतला आणि त्यांनी तिला आपण यांना पत्र लिहूया. पत्र लिहायला सुरुवात केली आणि म्हटले आता आपण यांना चिरंजीव तर म्हणता येणार नाही कारण हे आध्यात्मिकदृष्ट्या खूप आपल्याहून श्रेष्ठ आहेत. तीर्थरूप पण म्हणता येणार नाही कारण वय तर ह्यांचं 14-15 वर्षाचं. त्यांना काही कळेना म्हणून त्यांनी तो कोरा कागद आहे तो पाठवला. तर मुक्ताबाई होत्या त्यांच्याबरोबर बसलेल्या ते 4 भावंडांमध्ये. तो कोरा कागद बघून मुक्ताबाई म्हणल्या की चांग्या, त्याला म्हणजे अपभ्रंश होता, चांग्या म्हणायचे की चांग्या कोरा तो कोराच राहिला. तर निवृत्तीनाथ होते, त्यांनी सांगितलं की नाही हे असं नका समजू, हे चांगदेव ऋषी आहेत, ते आपल्याकडे ओपन माइंडनी आलेले आहेत, ओपन मनाने. ब्लँक कागद पाठवला आहे. तर त्यांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की ज्ञान्या तू त्यांच्या ज्या मनामध्ये शंका आहेत त्यांचं निरसन कर. तर चांगदेव ऋषींना उद्देशून ज्या 65 ओव्या लिहिल्या तीही चांगदेव पासष्टी. मी गेले 4-5 वर्ष या चांगदेव पासष्टीचं अध्ययन करतोय माझ्या परीने, कारण मला ती प्राकृत भाषेमध्ये आहे, ते म्हणजे इट इज अ लिटिल डिफिकल्ट टू अंडरस्टँड. बट बिलीव्ह यू मी, देर इज unfortunate, the greatest tragedy I would say of a person like Gnaneshwar Mauli is that he has been wrapped in saffron. He does not have any color. He is colorless. His teachings have absolutely no connotation with God. There is absolutely no mention of religion or nothing at all. And where this intersects with my domain is he mentions की ही सगळी जाणीवेचा खेळ आहे. म्हणजे आपण काळे डॉक्टर म्हणले की हे मॅटर आणि हे इनफॅक्ट इन्सिडेंटली एक इंटरेस्टिंग पार्ट, मला मागच्या वर्षी आय हॅड द अपॉर्च्युनिटी टू गो टू द लार्ज हॅड्रॉन कोलायडर विच इज अन अंडरग्राउंड टनल वेअर दिस हिग्स बोझॉन वॉज डिस्कवर्ड. I had the privilege to go down and study that because it was very interesting. And there, Dr. Kale, they are actually they are making antimatter over there in that lab over there. So he is basically saying की ही सगळी म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये असं म्हणतात की हे सगळं आहे मायावी जग आहे. तर मायावी कसं असेल? तर मग मला एक गृहस्थ भेटले जे गुरुतुल्य होते. त्यांनी सांगितलं की दीपक, माया म्हणजे हे अनित्य आहे. It's changing. Like they say ki you can't cross the same river twice because the water's flown. So हे अनित्य आहे. तर हे अनित्य सतत बदलणारी जी सृष्टी आहे, आपला जन्म, आपण जे काही बघतो आपल्या, तर ह्याचं जे अधिष्ठान असेल, द फाउंडेशन ऑन विच इज अनचेंजिंग, दॅट इज प्रॉबेबली वॉट वी माइट कॉल एज गॉड. बट त्या चांगदेव पासष्टीच्या ह्याच्यामध्ये त्या एका ओव्यांमध्ये असं चांगदेवांना उद्देशून माऊली म्हणतात की अरे तुला मला भेटायची एवढी तळमळ आहे तर काय गरज आहे? तर खरं तळमळ असायची गरज नाही, कारण जर का मी म्हणजे तू मला भेटणं हे म्हणजे माझ्या उजव्या हाताने माझ्या डाव्या हाताला हस्तांदोलन करण्यासारखं आहे, कारण आपण सगळे ते जाणीवेतलंच आहे. वी आर ऑल कॉन्शियस अँड वी आर पार्ट ऑफ दॅट कॉन्शियसनेस. तर हा अद्वैताचा भाग झाला, बिकॉज आय थिंक दॅट इज द ग्रेटेस्ट गिफ्ट दॅट आय थिंक एनी वन, अँड इट इज माय प्रिव्हिलेज दॅट आय एम बॉर्न इन अ कंट्री लाईक इंडिया विच इज ॲक्च्युअली टॉकिंग अँड हॅज इंट्रोड्युस्ड मी टू दिस कॉन्सेप्ट ऑफ अद्वैत, बिकॉज ऑल ऑफ द रिलिजन्स आर द्वैत. There duality, there is a God and there is the subject, म्हणजे there is a भक्त आणि परमेश्वर असे हे विभाजन आहे. पण आपल्या फक्त संस्कृतीमध्ये हे आपल्याला एक अत्यंत मोठं वरदान आहे की त्याच्यामध्ये अहम ब्रह्मस्मी हे अत्यंत ब्रह्मसत्य एक मांडलेलं आहे की द गॉड इज मी, आय एम अ मॅनिफेस्टेशन ऑफ द गॉड. आणि मग माझ्या क्षेत्रामध्ये कुठे येते, तर मला असं लक्षात आलं आहे की तुम्हाला एक न्यूरोसर्जरी किंवा मेंदूच्याबद्दलचा एक फार इंटरेस्टिंग किस्सा सांगतो की
आता प्रकाश आहे, हा प्रकाश माझ्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे, तर ह्या प्रकाशाची जाणीव माझ्या डोक्याच्या एकदम मागच्या भागात खोलीमध्ये कुठेतरी कवटीच्या आतमध्ये त्याची जाणीव होते. मग खरंच हा म्हणजे मग आता क्वांटम फिजिक्स ह्या स्टेजपर्यंत पोचलेलं आहे की इज देअर रिअली सच अ थिंग ॲज अ हार्ड रियालिटी. म्हणजे खरंच काहीतरी समथिंग दॅट इज वॉट आय कॅन कॉल एज हार्ड रियालिटी, की हे दिस इज द रियालिटी, म्हणजे हे जग किंवा हे द मॅटर किंवा जे मला दिसतंय हे खरंच रियालिटी अस्तित्वात आहे की नाही आहे. आणि मग मला असं जाणवलं की असं असू शकेल का हो की आपण जे हे सगळं बघतोय आपल्या भोवती, आपल्या पंचेंद्रियातनं जे आपल्याला आपण त्याचा बोध घेतोय, तर हे एक प्रोग्राम असू शकतं. इट इज जस्ट म्हणजे लाईक अ डिजिटल डेटा. आपण आता म्हणतो आपण व्हॉट्सॲपने एखादा मेसेज पाठवतो, फोटो पाठवतो, तर ते डिजिटली एन्कोड होतं आणि ते डिजिटली परत रिकन्स्ट्रक्ट होतं. तर हे डिजिटल डेटा आहे, तर हे इट कुड जस्ट बी डेटा. आणि आपला ब्रेन हे आपल्याला सांगतोय, म्हणजे यू विल बी सरप्राईज टू नो दॅट आपलं ब्रेनपर्यंत जसं इमेज जातं ते इन्व्हर्टेड असतं. तर ब्रेन ते सुलटं करतो, ते इमेजेस ते दोन्ही एकमेकांवर सुपरइम्पोज करतो. आणि मग त्याच्यामध्ये असं पण लक्षात आलेलं आहे की काही ठिकाणी जिथे गॅप्स असतात, म्हणजे ब्लाइंड स्पॉट असतो आपल्या सगळ्यांमध्ये, तर त्या ब्लाइंड स्पॉटला पण तो रंग देऊन सगळं असं एक कृत्रिम प्रकारचं चित्र आपल्याला जाणीव करून देतो त्या चित्राची. तर is there any such thing as an unchanging reality, or is the brain, and now I have started feeling that it could be that the brain is a master organ, it's a master program, and that program is, it is creating the illusion, it is creating the illusion, म्हणजे ते क्रिएट करते बाय मीन्स ऑफ द सेन्सरी रिसेप्टर्स. आणि जो प्रोग्राम आहे इन द न्यूरोनल सर्किट, इट इज क्रिएटिंग दॅट illusion, and at the same time also creating the conviction that this is the truth. See the beauty of that master of the game. म्हणजे हेच सत्य आहे ह्याचं पण मला अत्यंत खात्रीपूर्वक, आणि मला त्याचं आवर्जून हे कन्व्हिक्शन देतं की नाही हेच सत्य आहे, अरे तू मूर्ख आहेस, हे तुला मी हात लावतो याला, हे दिस इज द ट्रूथ. पण माझ्या पंचेंद्रियांची फिडेलिटी, द व्हॉट इज द फिडेलिटी ऑफ माय सेन्सेस, दॅट इट इज ॲक्च्युअली टेलिंग मी दॅट दिस थिंग एक्झिस्ट, इट कुड बी जस्ट अ प्रोग्राम. देअर इज वेअर दिस होल थिंग कम्स टुगेदर. आणि जिथे चांगदेव 65मध्ये त्याचे जे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये अक्षरशः ते म्हणजे मला कमाल वाटते. मला असं जेन्युनली वाटतं काळेसर की ज्ञानेश्वर माऊली वॉज बिफोर हिज टाइम्स. त्यावेळेला क्वांटम फिजिक्स किंवा असले अत्यंत गूढ म्हणता येईल अशी शास्त्राची प्रगती झालेली नव्हती. पण when I study quantum physics, I can seem to make sense की what he is trying to get across is actually just he was before his times. आणि it is up to me, म्हणजे I have taken this as my personal mission in life, that I would like to do my PhD under the guidance of Dr. Vijay Bhatkar, who is a very close friend of mine. He is into artificial intelligence. That I would like to pursue my doctoral studies in this domain of consciousness and quantum physics and Changdev Pasashti. And I think that for me salvation would be if I can remove Jnaneshwar from the embrace of saffron color or religion and any kind of a restrictive factor, and make it available to the mankind, and which is the ultimate truth. I really seek everyone's blessings, because that's something, it is something that is a burning desire in me. And I have now probably understood one thing, that आपण म्हणतो की हे मानव हे सगळं आता पर्टिक्युलरली लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये जेव्हा आम्ही जाऊन बघितलं, CERN म्हणून जी संस्था आहे तिथे जाऊन आय हॅड अ लुक ॲट दॅट. माणसानी इतकी अफाट प्रगती केलेली आहे. तो लार्ज हॅड्रॉन कोलायडर म्हणजे भूमीच्या पोटामध्ये 100 मीटर खाली 27 किलोमीटर लांबीचा टनल आहे, आणि त्याच्यामध्ये प्रोटॉन्स म्हणजे अणुरेणूच्याहून लहान प्रोटॉन्स हे ॲक्सेलरेट करतात, आणि त्यांचं दे आर बँग्ड इन टू वन अनदर, आणि त्याचे असंख्य अत्यंत अति 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 अतिसूक्ष्म कण होतात. आणि त्या अति 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 अतिसूक्ष्म कणांचं विश्लेषण करून प्रयत्न असा आहे की बिग बँगच्या वेळेला जी परिस्थिती होती त्यावेळची परिस्थिती निर्माण करून मग आपली उत्पत्ती कशी झाली ह्या गोष्टीचं संशोधन हे त्या तिकडे चाललेलं असतं, त्या लार्ज हॅड्रॉन, कारण त्याचे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. तर मला एक गोष्ट नक्की जाणवली तिकडे गेल्यानंतर, की शास्त्राचा जो प्रवास आहे शास्त्राचा, तो फ्रॉम विदाउट टू विदिन आहे, म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे आहे.
कारण तुम्ही बाह्य गोष्टींचा विश्लेषण करून बाय रिडक्शनिझम की आता ह्या मोबाईलमध्ये काय आहे, कशाचं आहे, मग त्याचे तुकडे करा, अजून तुकडे करा, अजून तुकडे करा. शेवटी अणुरेणूचा पण ते तुकडे केले, त्या तुकड्यांचं विश्लेषण करून सुद्धा काही अजून प्रकाश पडत नाही आहे. आणि नंतर माझ्या मनात विचार आला की ठीक आहे बाबा, आपल्याला समजलं की हे अणुरेणू आहेत आणि हे बोझॉन्स आहेत आणि हे लेप्टॉन्स आहेत, हे क्वार्क्स आहेत, इथपर्यंत. पण द लार्जर क्वेश्चन दॅट हॅज ऑलवेज हॉन्टेड मी अँड विच हॅज हॉन्टेड ऑल ऑफ अस ॲट सम पॉईंट इन टाईम इन आर लाईफ इज की हे कशा करता केलं, म्हणजे व्हॉट इज द लॉजिक, व्हाय. सायन्स कॅन नेवर आन्सर द क्वेश्चन व्हाय इज दिस क्रिएशन, याचं उद्दिष्ट काय. देर इज नो सोल्युशन. मला काही पटत, सायन्स विल नेवर गेट द आन्सर टू दिस क्वेश्चन. So then where India and our philosophy, our thought process, where it is going to contribute in a very, very big way is, it probably is the journey that of our philosophy or our thought process or our approach is Sukshmatun Stulakade jato. It is going the reverse direction. It is going from the subtle to the gross. Science is coming from the gross to the subtle, and when you see classical physics, which was Newtonian physics, that was the gross. It was dealing with the giant celestial bodies, but it is now come to the subtle, like quantum physics. But we as आपल्या भारतीय जी विचारसरणी आहे आणि तत्वज्ञान आहे ते सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारा प्रवास आहे तो. आणि मला आज त्या पुढेही जाऊन आणखीन एक गोष्ट लक्षात आलेली की माणसाने कितीही शोध घेतला बाह्य जगामध्ये की ह्याची उत्पत्ती का झाली आणि त्याचं पूर्ण विश्लेषण जरी करता आलं तरी खरं अध्यात्म म्हणजे हा शब्दच त्याच्यातनं निष्पन्न झालेला आहे की आधी आत्मा, त्याच्यातनं अध्यात्म निर्माण झालं. आणि मला टू कन्क्लूड आय वुड जस्ट लाईक टू से दॅट ट्रू स्पिरिच्युअलिटी अँड ऑल द आन्सर्स टू माय क्वेश्चन्स आय विल नेवर गेट देम इन द डोमेन विच इज आउटसाइड ऑफ मी. All answers will end when I get to know who I am, koham, who am I, and when I get answers to that question, and when I get that, and the answer to that is not objective knowledge, it is the experiential experience of saying soham. That means I am the universe, and the whole universe is created by my sense organs and by my consciousness. I hope I've been able to initiate some curiosity about this subject in all of you highly learned guests, and I once again wish Professor Ramani all the very, very best for this book and maybe many, many more to come. And Professor Ramani, I am extremely obliged to you for considering me worthy of being this, donning this platform and also writing a brief introduction for your book. Thanks so much. Like to add a little where he left. The beauty of our Indian spirituality is what we used to call as Maya, or which is the only thing which is constant, which is a change. Now the quantum physics says the definition of reality, whatever we call as Vastav. Halli fashion झाले ना, अंधश्रद्धा नाही, वास्तव काय आहे. The definition of reality, म्हणजे वास्तव, is defined as now, it is not the reception but the perception. So what you perceive is a reality for you, is not andhashraddha. This is scientifically defined. की जी गोष्ट आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये हजारो लाखो वर्ष सांगत आले ती गोष्ट आता विज्ञानाने ॲक्सेप्ट केलेली आहे. ज्या गोष्टीचा मन नावाच्या गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो ती गोष्ट आज विज्ञान क्वांटम फिजिक्स सांगत आहे. ज्या मेंदूविषयी ते एवढा बोलत आहेत त्याच्या पलीकडची मेडिकल सायन्स आज सांगत आहे की आपल्या शरीरामध्ये ह्युमन हार्टमध्ये अराउंड 40% कार्डियक सेल्स दे आर वर्किंग मोर एफिशियंटली दॅन ॲक्च्युअली अ न्यूरॉन विच इज नाव प्रूव्ड. म्हणजे जगामध्ये अनेक सायंटिस्ट वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जे अभ्यास करत होते त्यांना असं आढळलं की हे कॉमन फाइंडिंग आहे, ज्यांनी त्या गोष्टीला ब्लू ब्रेन असं नोमेनक्लेचर केलेलं आहे. तर हा ब्लू ब्रेनकडे कपॅसिटी आहे आपल्या ह्युमन हार्टमधनं अराउंड ज्याला आपण म्हणतो की एक टोरॉइडल फील्ड, ज्याला मॅग्नेटो इलेक्ट्रिक टोरॉइडल फील्ड म्हणतात, किंवा ज्याचा उल्लेख ह्यांनी आत्ता थोडक्यात केला की स्थूलाकडनं सूक्ष्माकडे वगैरे, इट इज ॲक्च्युअली अ नेग एंट्रोपिक इम्प्लोजिव्ह वेव्ह
ज्याला आपण म्हणतो की केंद्राकडे जाणारी वेळ, आपलं संपूर्ण शरीरामधलं जे डिझाईन आहे ना, म्हणजे आपल्या तोंडातल्या दात, दोन ओठांमधलं अंतर, नाकपुडी, सगळं इट फॉलोज द गोल्डन रेशो. अँड द ब्युटी इज राईट फ्रॉम स्वॉलोईंग, म्हणजे औंढा गिळण्यापासून सकाळी टॉयलेट होण्यापर्यंत हा जो कंप्लीट शरीरामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये अख्खा, ज्याला इम्प्लोजिव्ह स्क्वीज म्हणतात, इम्प्लोजिव्ह स्क्वीज, एक्झॅक्टली लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह नेक एंट्रोपिक इम्प्लोजिव्ह वेव्ह त्याला म्हणतात, की जी तुमच्या विश्वनिर्मिती करायची ताकद आहे. इट इज अ सिग्नेचर ऑफ गॉड. हे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी आहे. संपूर्ण द होल बॉडी इज डिझाईन लाईक दॅट. आणि हे सगळं ज्ञानेश्वरांना माहिती होतं. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली ह्या लेवलचा नॉलेज मिळवता, ज्याला केवल ब्रह्मज्ञान म्हणतात, केवल आणि वदनी कवल, ही हा डायस नाही एवढ्या वेळ बोलायचं म्हणून मी काही गोष्टी टाळल्या, परंतु सर ज्या विषयावर अभ्यास करतायत तो खूप बुलसाय आहे आणि ह्या विषयावरच गेले 25 वर्ष 30 वर्ष माझा औषध आणि अभ्यास चालू आहे की देर इज अ रेमेडी टू एव्हरीथिंग. तर हा विषय आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. आणि मला आनंद होतो आहे की आता माझ्या मेडिकल फ्रॅटर्निटीमधली एवढी मोठी माणसं की ज्यांच्यासमोर खरंच मी मान खाली घालून उभा राहतो, ती मंडळी आता ह्या विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे माझ्या मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.